श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम चतुर्थोध्यायः श्लोक 29. नारायण देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालभिर् ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिरर्थितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार. ततश्चेष्टानिष्टप्राप्ति परिहार साधन आदर्शना वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिश्यमानानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां च ज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः वेदार्थोपगृह्यताम् तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान युक्तांच दृष्टार्थ युक्तांच सर्व प्राणिनां अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत स्वरूपपरां परोक्षार्थां महाभारत संहिताम् अचीकृत. ओम धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हरे राम. 29वा श्लोक आहे. प्राणे जिह्वति प्राणं प्राणे अपानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमः. अपरे प्राणायामपरायणाः द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ साध्यायज्ञ या रीतीने 4 पट आहेत. सगळे व्रत आपले कधी न इकडं तिकडं भंग न करता संशित व्रत जे आपलं व्रत कधी संशित होऊ देत नाहीत, म्हणजे इकडं तिकडं जाऊ देत नाही, तसे लोक सांगितलं होत. आता अजून काही लोकांचं वर्णन करून सांगायला लागले. ते कसे असतात? अपरे प्राणायामपरायणाः प्राणायाम अपाने जुह्वति अपानंच प्राणे जुह्वन्ति. त्याच्यामध्ये प्राणायाम करणारे लोक असतात. ते कसे? अपानवायू प्राणवायू असे 2 असतात. प्राणवायू आतमध्ये जाणारा जो वायू असतो त्याला प्राणवायू म्हणतात. त्या प्राणवायूला अपानवायू पर्यंत घेऊन जातो, पुन्हा अपानवायूच्या पासून प्राणवायू मध्ये आणतात. अशी एक पद्धत आहे. म्हणजे पूरक आणि कुंभक म्हणून असे 2 ते आणि त्याच्याशिवाय 3रं म्हणजे रेचक. रेचक म्हणजे बाहेर टाकणं, वायू बाहेर टाकणं, त्याला रेचक. आतमध्ये घेऊन जाणं याला काही की प्राणायाम. असं प्राणम अपाने जुह्वति अपानंच प्राणे जुह्वति. प्राणाला अपानामध्ये घेऊन जातात आणि अपानाला पुन्हा प्राणामध्ये आणतात आणि ते कुंभकामध्ये राहूनच हे सगळं करत असतात. म्हणून ते सांगायला आलेले आहेत. अपाने जुह्वति प्राणम प्राणे अपानं तथा परे
प्राणापान गती रुद्ध्वा, प्राण आणि अपान या दोघांची गती रुद्ध्वा म्हणजे अडवून थांबवून ठेवून, हे कुंभक. रोधन करणे म्हणजे काय, थांबवणं. तर प्राणायाम परायण असतात असे लोक करत असतात सांगितलं. कुंभस्थायी भवती म्हणून सांगितलं. नियताहारत्वेन प्राणशेषात प्राणेषु भवती. नियत आहार वगैरे घेऊन योग्य जेवढं पाहिजे तेवढाच आहार घेत असतात. तुम्ही अधिक आहार घेतला म्हणलं की नाही, मग रेचन अपचन वगैरे इत्यादी होत असतात. आणि तसं झालं असताना प्राण शोषण करणं फार कठीण होऊन जातं बघा. नियताहारत्वेनैव प्राणशोषात, प्राणशोषण करून प्राणेषु जुह्वति. प्राण प्राणामध्ये जुह्वति म्हणजे आहुती घालतात, तसा अर्थ. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. सर्वेप्येते ज्ञानविदाय. सगळ्या लोकांना ज्ञान पाहिजेलच बरं का. भगवंताचं ज्ञान त्यांच्या बुद्धीमध्ये असावंच लागतो. भगवद्विषयक ज्ञान ठेवून घेऊन हे सगळे करत असतो. यज्ञ क्षपित कल्मषः. यज्ञ नामक परमात्म्याच्या द्वारे क्षपित नष्ट करून टाकलेले आहेत कल्मष म्हणजे पाप. यज्ञ क्षपित कल्मषः चोवावं लागतं. नियताहारत्वेन प्राणशोषात् प्राणान् प्राणेषु जुह्वति. यच्छेत् वाङ् मनसि प्राण मनसि प्राज्ञः तद्यच्छेत् ज्ञानात्मनि. वाणी आणि मन हे दोन्ही कुठं ठेवावं. प्राज्ञ असणाऱ्या लोकांनी, ज्ञानी असणारे, प्राज्ञ म्हणजे ज्ञानी असणारे लोक, त्या यच्छेत एका ठिकाणी आणावे. आणि यच्छेत ज्ञानात्मनि, ते वाक आणि मन हे दोन्ही जे आहेत की नाही, ज्ञान नावाच्या परमात्मा ज्ञानामध्ये म्हणजे आतमध्ये म्हणजे परमात्म्याच्या ज्ञानामध्ये किंवा भगवत विषयक ज्ञानामध्ये इत्यादी श्रुतियुक्त प्रकारेण ह्या सगळ्या श्रुतीमध्ये सांगितलेल्या प्रकाराला अनुसरून करतात. अन्य ग्रंथांतरे सिद्ध, बाकीची गोष्ट देखील दुसऱ्या ग्रंथामध्ये सांगितलं. यदस्याल्पतेन प्राणेषु वै हुताः. व्यक्ती जे काही अल्प आसन घेत असतो, अल्प आहार घेतो, त्याच्यामुळे ते काय करू शकतात. प्राणाः प्राणेषु वै हुताः. प्राणामध्ये आहुती घातल्यासारखं होत असते, म्हणजे रोधन करणं म्हणजे असा प्राणायाम किती असे करतात. यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम. अशा रीतीने यज्ञशिष्ट अमृत भुजा, यज्ञ नामक परमात्म्याला नैवेद्य दाखवून उरलेलं, शिष्ट म्हणजे अवशिष्ट असलेलं, अमृत प्रख्य असणार असं अन्न. पूजा म्हणजे भोजन करून, म्हणजे यज्ञ केल्यानंतर यज्ञ परमात्म्याला देऊन उरलेलं जे अमृत प्रख्य भोजन असते स्वीकार करून तसले लोक यांती ब्रह्म सनातनम, सनातन असणाऱ्या ब्रह्म लोकाला जातात, म्हणजे मोक्षाला जातात. अयम लोकोश्चयज्ञ, यज्ञ न करणाऱ्या लोकांच्यासाठी हा लोक नाहीये बर का. नायम लोकोस्ती अयज्ञस्य, यज्ञ न केला परमात्म्याला नाही दाखवलं तर हा लोक देखील मिळत नाही त्यांना. हाच लोक मिळत नाही तर पुढचा म्हणजे स्वर्गाधिक लोक कसे मिळतात त्यांना. कुतोन्य कुरु सत्तम म्हणून सांगितलंय. म्हणजे स्वर्गाधिक लोक मिळायची गोष्ट तर तुमची राहिली. हाच लोक म्हणजे भूलोकच त्यांना मिळवू शकत नाही, यज्ञ नामक परमात्म्याला समर्पण न करता स्वीकार केलं तर. असं सांगितलेलं आहे. ब्रह्मणा परमात्मनो मुखे, परमात्म्याच्या मुखामध्ये आहुती घालणारे असे पुष्कळ यज्ञ आहेत बरं का. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे. परब्रह्माच्या मुखामध्ये दिले जाणारे असे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत बरं का.
कर्मजान विद्धितान सर्वान. अरे नाना थोडं ऐकू येत नाही, थोडं जोरात बोला. पासूनच ऐकू येत नाही, थोडं कमी येत आहे ऐकू. का बरं? नाही काय आमच्याकडे येते ऍक्च्युली. आता आवाज येते सगळीकडे, आम्हालाही येते. आता यार आले थोडं नेटवर्क वगैरे ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी येते. माझ्या ह्याच्यात स्पीकर वगैरे सगळं ठीक आहे. आवाज व्यवस्थित येतोय. हा ठीक आहे, येतोय आता येतोय. येतोय ना. ब्रह्मणा परमात्मा मुखे, भगवंताच्या मुखामध्ये असा अर्थ. ब्रह्मणा म्हणजे इथं ब्रह्मशब्दाने परमात्मा घ्यायचे. अहमी सर्व यज्ञानां भोक्ता प्रभुरेव म्हणून पुढे सांगतात. भगवद्गीतेतच आहे, मी सगळे जे काही अनेक प्रकारचे यज्ञ करतात की नाही, त्या यज्ञांचा स्वीकार करणारा प्रभू नियामक असणारा देखील मीच आहे असं सांगितलेलं आहे. कितीही वाक्षत म्हणून सांगितलेलं आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षते. आपण केलेल्या कर्मापासूनच ते सगळे यज्ञ केले जात असतात का? सगळे यज्ञ परमात्म्याला समर्पण केले जात असतात. एवं ज्ञात्वा, असं जो कोणी जाणून यज्ञ करतो तो मुक्त होतो. त्याच्यानंतर अखिलम उपासनात यंगयुक्तम, सगळ्या गोष्टी आपण जे काही उपासना करतात की नाही, उपासना म्हणजे पूजा आदी करत असतो की नाही, त्याचं एक अंग आहे. आणि त्याचं फळ काय आहे तर ज्ञानच. श्रेयान स्वधर्मो म्हणल्यासारखं, श्रेयान द्रव्यमयात यज्ञ ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. द्रव्यमय यज्ञ असतात की नाही, म्हणजे आहुती, तीळ वगैरे इत्यादी एक आहुती घालून केले जाणारे जे यज्ञ असतात त्यांना द्रव्यमय यज्ञ म्हणतात. तसे द्रव्यमय यज्ञ जे असतात त्या सगळ्या द्रव्यमय यज्ञापेक्षाही श्रेष्ठ असं कोणतं आहे तर ज्ञान यज्ञ हा परंतप. ज्ञान यज्ञ हे श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आपण जे जे काही कर्म करत असतो ते सगळ्याच्या सगळं हे पार्थ जेव्हा भगवत विषयक ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं त्यावेळेसच ते समाप्त झालं होतं. भगवत विषयक ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं नाही तर काही झालं नाही, अजून समाप्त झालं नाही याचा अर्थ. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानफलमेव इत्यर्थ. त्याचा अर्थ सारांश काय तर ज्ञानफलाचा फळ कोणता असावं तर ज्ञान. आपल्याला घर मिळावं, दार मिळावं, अमक मिळावं, तमक मिळावं असं हे फळ नाही बरं का. त्या फळाची अपेक्षा नाहीये. त्या फळाची अपेक्षा न करता की भगवत विषयक ज्ञान आपल्याला मिळावे, प्राप्त व्हावे, या उद्देशाने सगळ्या प्रकारचे यज्ञ इत्यादी याग इत्यादी केले जातात. आणि त्या सगळ्याचं फळ म्हणजे मुख्य ज्ञान. ज्ञाने परिसमाप्यते म्हणून सांगितलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तद्विधी, आणि ते ज्ञान जाणून घे. मग कोणाने कसं जाणून घ्यावं? प्रणिपातेन, गुरूंच्याकडे जावं, अष्टांग नमस्कार घालावा. प्रणिपातेन, उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तुझा पद्याभ्याम कराभ्याम जानुभ्याम प्रणामो अष्टांग ईरिता. म्हणून प्रणिपात म्हणजे कशाला म्हणतात? 8 अंग चुकले पाहिजेत कोणासमोर? गुरूंच्याकडे. परिप्रश्नेन, आणि त्यांना एक प्रश्न झाला की दुसरा प्रश्न, दुसरा प्रश्न झाला की तिसरा प्रश्न, असं विचारच राहावा. त्याबरोबर त्याची सेवा देखील करावी लागतो का. परिप्रश्नेन सेवया, असं जर केलं, गुरूंच्या जवळ असं जर वागलं तर उपदेक्षन्ते ते ज्ञानम. ते तसले लोक, ज्ञानी लोक, तत्वदर्शी असणारे जे ज्ञानी लोक असतात ते उपदेश करतात बरं का. कशाचा उपदेश करतात? ज्ञानाचा.
ज्ञानम उपदेक्षन्ति ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते सगळे ज्ञानी कसे असतात? तत्वदर्शी, परमात्म्याचं तत्व पूर्ण रीतीने जाणून घेतलेले असावेत. म्हणून मध्वाचार्यांचं नाव काय आहे? तत्वज्ञो ज्ञानदाताच मध्वोत्वस्त दुरागमा. तत्वदर्शिन म्हणजे काय? तत्व ज्यांनी जाणून घेतलेलं आहे अशा लोकांनी दर्शन रूपाने, शास्त्र रूपाने दाखवलेलं जे काही शास्त्र आहे त्या शास्त्राच्या द्वारे तुम्हाला भगवत विषयक ज्ञान प्राप्त होतं. बरं का? एवढा महत्वाचा श्लोक आहे. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आणि त्या लोकांनी उपदेश केलेलं जे ज्ञान असतंय की नाही, तेच जाणून घेतल्यानंतर ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव. जे जाणल्यानंतर ते ज्ञानी लोकांनी, तशा ज्ञानी लोकांनी सांगितलेलं जे आहे की नाही, ते जाणल्यावर पुन्हा तुला असा मोह कधीही उत्पन्न होणार नाही. हे पांडवा, मी माझे लोक, माझं घर, माझं सगळं अशा प्रकारचं जे मोह आहे की नाही, तो मोह तुला कधीही उत्पन्न होणार नाही. येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यसी आत्मन्यथो मयी. ज्या ज्ञानामुळे तुला सगळ्या प्राणांना, सगळ्या भूतगणांना अशेषेण पूर्ण रीतीने द्रक्ष्यसी आत्मनी अथो मयी. ते सगळ्याच्या सगळ्यांना द्रक्ष्यसी म्हणजे पाहू शकतोस तू. आत्मना परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणारा त्या परमात्मा ते पाहू शकतोस. अथो मयी, माझ्यामध्ये आतमध्ये हृदयगमामध्ये राहणार परमात्मा आहे की नाही, त्याच्या ठिकाणी सगळं हे प्रपंच पुन्हा हे आश्रित आहे असं जाणून घेऊ शकतोस. अजून अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यति. अपि चेदस्ति पापेभ्यः पापे सर्वेभ्यः पापकृत्तमः. अजून एक काय विषय म्हणजे पापेभ्यः सगळ्या प्रकारच्या पापांच्या द्वारे तो पापकृत्तमः, भयानक असणारे पाप जरी केलेले असतील तरी, सगळ्या पापांच्या संसर्गामुळे तो भयानक पाप केलेला असलास तरी देखील तमहा म्हणून सांगत आहेत. पापकृत तमहा, पाप करणाऱ्यांच्या मध्ये मूर्धन्य शिखामणी. सर्वम ते सगळ्याच्या सगळं, सर्वम ते सगळे पाप ज्ञानप्लवेनैव, ज्ञान नावाच्या नावेमध्ये, प्लव म्हणजे होडी, होडी म्हणतो की नाही नाव, ज्ञानप्लवेनैव. प्लव म्हणजे होडी, ती कशाने केलेली असते माहिती आहे का? कातड्यांनी केलेली असते. म्हणून त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? रॅफ्ट म्हणतात. RAFT, रॅफ्ट. मेड आउट ऑफ स्किन, थिन स्किन, त्याच्याने करत असतात ते, म्हणून त्याला प्लव. आणि ते कशाचं? ज्ञान नावाचं थिन असणार असं एक स्किन असते, ज्ञान नावाचं असं त्याच्याने तयार केलेलं, घट्ट असणाऱ्या ज्ञानाने तयार केलेली नाव. आणि त्या नावामध्ये बसलं म्हणजे की नाही, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यति. ते ज्ञान नावाच्या होडीमध्ये तुम्ही बसलात तर वृजिनं सन्तरिष्यति, वृजिनं पाप सन्तरिष्यति, सगळ्या प्रकारचे पाप नष्ट होऊन जातात. सन्तरिष्यति, त्या पापांमुळे तुम्हाला, पाप म्हणजे नावाचा एक मोठा समुद्र, ते समुद्राला पार करून जाऊ शकतात. पापरूपी असणाऱ्या समुद्राला पार करून जाऊ शकतात. ते कशामुळे? ज्ञान नावाच्या प्लवामध्ये बसला असताना. यथैहांसी येन ज्ञानेन मयि आत्मभूतेन सर्वभूतान्यतो तस्मादेव मोहनाशात पश्यसी. त्याच्यामुळे सगळे मोह नष्ट होऊन जातात म्हणून तू पाहू शकतोस. बर का? कारणभूतम ज्ञान स्तौति पुन्हा श्लोकत्रये. ते साधनभूत असणार असं जे ज्ञान आहे की नाही, त्याची स्तुती करत आहे. बरं का? 3 श्लोकांनी, 36, 37, 38 या 3 श्लोकांनी सांगायला आलेले आहेत.
36वा श्लोक. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण दक्षस्यात्मन्यतो मयी. म्हणजे ते जाणल्यानंतरच परमात्म्यामध्ये सगळे आश्रय करून राहत असतात ते जाणून घेऊ शकतो. आणि सगळ्या कितीही प्रकारचे मोठे मोठे पाप जरी असले तरी देखील ते ज्ञान तुम्हाला मिळालं गुरूंच्या द्वारे, तर त्या ज्ञान नावाच्या नावेमध्ये बसून तुम्ही संसार रूपी त्या पापी संसार, पापी म्हणजे पापरूपी संसाराला सोडून जाऊ शकतात, ओलांडून जाऊ शकतात. अथ एधांसे समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. यथा एधांसी ज्याप्रमाणे अग्नी, एधस म्हणजे अग्नी, समिधापासून तयार केल्या गेलेला अग्नी, एधांशी म्हणजे ज्वाला, अग्नीचे ज्वाला, ज्याप्रमाणे समिधापासून तयार केलेले ज्वालारूपी असणारा अग्नी भस्मसात करू अर्जुन, सगळ्याच्या सगळा भस्म करून टाकत असते हे अर्जुन. त्याप्रमाणे ज्ञानाग्नीने सर्व कर्म आणि सगळ्या प्रकारचे कर्म भस्मसात कुरुते तथा. सगळे पाप रूपी जे काही आहेत ते सगळ्याच्या सगळ्या पापांना भस्मसात करून टाकतो तो अग्नी, ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी लाकडाने तयार केलेला, संविधानाने तयार केलेला अग्नी, या दोन्ही मध्ये काय साम्य आहे तर ते सगळं जे काही तुम्ही आहुती घालतात की नाही सगळं भस्मसात करून टाकत असतो तो अग्नी. आणि ज्ञानाग्नी काय करतो, सगळ्या प्रकारचे कर्म, पाप कर्म जितके केलेले असतात की नाही ते सगळेच्या सगळे भस्मसात कुरुते अर्जुन, भस्मसात करून टाकत. नाही ज्ञानेन सदृशम, म्हणून काय सांगतात, नाही ज्ञानेन सदृशम, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. म्हणून ज्ञानासारखं असं पवित्र गोष्ट या जगामध्ये कोणतीही नाही बरं का. तत् स्वयं योग संसिद्धा, तथा योगाने सिद्ध होऊन तसं ज्ञान प्राप्त करून घेऊन कालेन आत्मनिविंदती. ना हे सगळं काल असं गेला असताना क्रमाने करत गेलं तर वेळ आल्या असताना परमात्म्यामध्ये विलीन होतो, म्हणजे परमात्म्याबद्दलचं त्याला ज्ञान प्राप्त होऊन. आणि तसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर श्रद्धा बसते परमात्म्यावर. मग श्रद्धा बसल्यानंतर श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावंत असणाऱ्या व्यक्तीला माझ्याबद्दलचं ज्ञान प्राप्त होत. मत पर संयते इंद्रिया, सगळ्या इंद्रियांचा निग्रह करून मी सर्वश्रेष्ठ आहे असं समजून त्या परमात्म्याबद्दलचं ज्ञान त्याला प्राप्त होऊन जातं. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, आणि तसलं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर परम श्रेष्ठ शांती म्हणजे सुख, शांती सुख अंत्य अस्य अस्ति ती शांती. शेवटी ज्याच्यामध्ये नुसतं सुखच असत त्याला शांती म्हणतात बर का. श्रद्धावान लभते ज्ञानम मत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अचिरात म्हणजे फार चिरकालापासून पर्यंत पासून नाही, थोड्या दिवसातच तुला मिळून जात. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती, जो कोणी परमात्म्याला जाणत नाही, श्रद्धा तर कधी बाळगत नाही, असा संशयात्मा जो आहे नष्ट होऊन जातो. म्हणून कधीही कोणत्याही प्रकारचे परमात्म्याविषयी संशय मनात बाळगू नाही. संशयात्मा विनश्यती म्हणून सांगितलंय. संशय जे त्या मनामध्ये राहतात तो नष्ट होऊन जातो. कायम लोकोस्ति न परो न सुख संशयात, ज्यांच्या मनामध्ये संशय ठेवून घेतलेला असतो तशा लोकांना हाच लोक मिळत नाही. परलोक तर दूरची गोष्ट आहे, सुख देखील मिळत नाही बरं का. याकरता तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर कधीही मनामध्ये संशय बाळगून घेऊ नाही. योग संन्यस्त कर्माणम, योगाभ्यासांच्या द्वारे सगळे कर्म पाप कर्म दूर करून टाकावे. ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञान नावाच्या खडगाने संशय सगळे
काटून टाकावेत, दूर करून टाकावेत. आत्मवंत कर्माणे निबद्धन्ति धनंजय. आत्मज्ञ, आत्मवंत म्हणजे आत्मज्ञ. आत्मवान धनवान कसं म्हणतो तसं आत्मवान. आत्म म्हणजे परमात्म्याबद्दलचं ज्ञान पूर्ण रीतीने बाळगणाऱ्याला आत्मवान म्हणतात. ज्ञान ज्यांनी पूर्णपणे प्राप्त करून घेतलं असतं तो ज्ञानवान. असं आत्मवंत न कर्माणि निबद्धन्ति. जो आत्मज्ञ असतो की आत्मज्ञानी असतो तर कोणत्याही प्रकारचे कर्म बंधनामध्ये टाकू शकत नाहीत, बंधनकारक होत नाही. हे धनंजय म्हणून सांगितलं. तस्मात म्हणून ह्या 4थ्या अध्यायाने तुम्ही काय जाणून घ्यावं. तस्मात अज्ञान संभूतम, अज्ञानाने प्राप्त झालेलं किंवा अज्ञानामुळे मिळालेलं उत्पन्न झालेलं. तस्मात अज्ञान संभूतम तत्साधनम विरोधी फलंच. अज्ञानाने प्राप्त झालेलं जे काही हृदयामधील अज्ञान आहे की नाही ते सगळं ज्ञानाशिना आत्मनः. तर साधनीभूत असणारं तसल्या अज्ञानाला दूर करण्यासाठी साधनभूत असणार असं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान नावाच्या खड्गाने, आशिना म्हणजे काय खड्गा, ज्ञान नावाच्या खड्गाने आत्मनः तुमच्या बुद्धीमध्ये आलेलं जे काही अज्ञान आहे, हृदयामध्ये बसलेलं जे काही अज्ञान आहे ते सगळं नष्ट करून टाकावं. चित्वैनम संशयम योगम. अशा प्रकारे मनामध्ये बसलेला जो काही संशय आहे की नाही या योगांच्या द्वारे, या उपायाच्या द्वारे सगळं नष्ट करून टाकावं. आणि योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. हे भारत उठ आणि तसला योगा तो उपाय करायला जा म्हणून सांगितलं. तदुक्तही उक्तोपसंहरी. ते जे परमात्म्याने सांगितलेले आहेत की नाही प्रकार, त्या प्रकारांच्या द्वारे भगवत विषयक ज्ञान प्राप्त करून घे. आणि ते विरोधी असणारे असे फळ देणार म्हणजे पापरूपी, पापामुळे येणारे जे काही फळ आहे की नाही तसले फळ नष्ट करून टाकावे, ते फळ दूर करून टाकावे म्हणून सांगितलं. म्हणजे माणसाने जे आहे केव्हाही आपल्याला जे काही पापकर्म करत असतो किंवा पापकर्मापासून येणारे फळ असतंय ते बंधनाधिक, संसार बंधनाधिक, ते सगळं दूर करून टाकावं. ते कशाने दूर करू शकतो. द्रव्य यज्ञ करावा, तपोयज्ञ करावा, काय त्याचप्रमाणे स्वाध्याय अध्ययन करावे, योगाभ्यास वगैरे करावा. त्यानंतर प्राणायाम इत्यादी करावेत. गुरूंच्याकडे जाऊन हात जोडून नमस्कार करून साष्टांग नमस्कार घालावा आणि त्यांना सेवा करावी. सेवा करून प्रश्न विचारत त्या प्रश्नाचा उपदेश, संशय दूर करण्यासाठी ज्ञानरूपी उपदेश आहे. हे तत्वदर्शी असणारे लोक, मध्वाचार्यांच्या सारखे लोकच करू शकतात. हे असं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे मध्वाचार्यांचे, श्रीमद आनंद तीर्थांचे भाष्य जर शिकून भगवद्गीता ऐकलात आणि त्या भगवद्गीतेला तुम्ही अनुसंधान करून पठण केलात निश्चितपणे तुमचे सगळेच्या सगळे संशय नष्ट होऊन जातात. आणि संशय नष्ट झाल्यावर तुम्हाला जे प्राप्त झालेलं ज्ञान असते त्या ज्ञानाच्या द्वारे निष्पाप होऊन भगवंताचे चिंतन केलं असताना तुम्हाला सद्गती प्राप्त होती. अज्ञानामुळे तुम्ही जर भटकलात तर तुम्हाला हा लोकच काय हो, वरचे लोक तर दूरची गोष्ट, हाच लोक बरोबर मिळत नाही, मग वरचे लोक काय मिळणार. याकरता उपाय ह्या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचा उपाय तुम्हाला दाखवून दिलेला आहे. इथे श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पाद आचार्य विरचिते श्रीमद भगवद्गीता भाष्ये, भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये उत्तम असणारा श्रीकृष्ण अर्जुन संवाद रूपाने ज्ञान योग 4थ्या अध्यायात तुम्हाला सांगितलेला आहे. तो श्रीहरी भगवंताच्या दिव्य चरणारविंदी समर्पण करतो. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आता 3ऱ्या अध्यायामध्ये जे सांगितलेले कर्मयोग आहेत की नाही त्या कर्मयोगाचे प्रक्रिया प्रकार आता 5व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि ते अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. अर्जुन विचारतो संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगं च